शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या गावापासून ते तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, घरबसल्या शेतकऱ्यांना मिळणार ओळख क्रमांक, फार्मर आयडी मिळवून देणारी सुविधा सुरू। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। सद्यस्थितीमध्ये आता राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा। राज्यामध्ये गारपिटीची शक्यता, वातावरणामध्ये मोठा बदल, उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। तर दुसरीकडे आता पाऊस आणि गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 25 एप्रिलपर्यंत 2200 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानुसार आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2200 कोटी रुपयांचा पीक विमा हा जमा करण्यामध्ये आला आहे। त्याचबरोबर आता उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। कांदा दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट, 800 ते 1000 रुपये क्विंटलचा दर। सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसण्याची शक्यता आहे। 800 ते 1000 रुपये क्विंटलचा दर। नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानावर, पंचनाम्याऐवजी आता सॅटेलाइट प्रतिमा। NDVIच्या निकषानुसार मदत दिली जाणार। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। तसेच आता राज्य सरकारचा देखील महत्त्वाचा निर्णय झाला आहे। शेतकऱ्यांनी कापूस विकला आणि भाव वाढला, वणीमध्ये कापसाची वाटचाल 8000 रुपयांकडे। सध्या जर पाहायला गेलं तर आता कापसाच्या दरामध्ये सुधारणा झाली असून 8000 रुपये प्रति क्विंटलचा दर। ढगाळ वातावरणामुळे वाढवली हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता, वाळवणीसाठी ठेवलेली हळद आता भिजण्याची देखील शक्यता। शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। शेतकरी होत आहेत मालामाल, कोणी लावतोय केशर आंबा तर कोणी मोसंबी। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची पारंपरिक शेतीबरोबर फळबागांनाही पसंती। विदेशातून मागणी घटल्यामुळे लाल मिरचीचे दर घसरले, शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये। प्रति क्विंटल 60,000 रुपयांवरून 25,000 रुपयांवर आले दर। कर्जमाफीसाठी निघणारा ट्रॅक्टर मोर्चा, संजय देशमुख यांची माहिती। केंद्र व राज्य सरकारचे आश्वासन फोल, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेतकरी सन्मानच्या लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळणार। लाडकी बहीण योजना, शासकीय योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना आता मोठा फटका बसण्याची शक्यता। सोयाबीनचा हमीभाव स्वप्नवत, दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच। खरीपामध्ये सोयाबीन पेरावे की नाही, शेतकऱ्यांना पडला आहे प्रश्न। सध्या जर पाहायला गेलं तर भाववाढीची अपेक्षा। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 78,415 शेतकऱ्यांसाठी 96 कोटी रुपयांचे अनुदान। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे, लक्ष देऊन ऐका। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता वाशिम जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणारच आहोत, त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सध्या आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक ची रक्कम जमा होण्यास सुरुवात। खते बियाणांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या, खरीप हंगामापूर्वी आढावा बैठकीमध्ये दिल्या सूचना। सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामामध्ये खते बियाणांची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याचे सध्या आवाहन करण्यामध्ये येत आहे। खरीप हंगामापूर्वी आढावा बैठकीमध्ये आता अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। रासायनिक खते बियाणांची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन। यंदा 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी प्रस्तावित, बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर। जळगाव जिल्ह्यातील चित्र। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यंदा 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी प्रस्तावित करण्यामध्ये आली आहे। त्याचबरोबर बोगस बियाणे विक्रीवर आता कृषी विभागाची करडी नजर। ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची धावधाव सुरू, शेतकऱ्यांच्या नुकसानीची टांगती तलवार। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता धास्तीचे वातावरण। सिंचन विहिरीचे काम पूर्ण तरीही अनुदान रखडले, विहीर झाली पण पैसा नाही, 1 वर्ष उलटले तरी निधीची प्रतीक्षा, शेतकरी झाले आक्रमक। सध्या जर पाहायला गेलं तर आता सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होत असल्याचे अनेक ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी कायम असल्याचे चित्र।
अनुदानाचा पैसा आला पण केवायसी अभावी पडून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 160 कोटी रुपयांचे अनुदान रखडले। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची तसेच नुकसान भरपाईची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत। त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सध्या जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी आता केवायसी अभावी शेतकऱ्यांचे 160 कोटी रुपयांचे अनुदान हे रखडले असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। कारण की केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। तब्बल 72,000 शेतकरी कृषी योजनांच्या लाभापासून वंचित। नंदुरबार जिल्ह्यातील चित्र आता फार्मर आयडी असेल तरच राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणत्या योजनांचा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर आता शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यामध्ये आले आहे राज्य सरकारचा निर्णय। कर्जमाफी नावे शेतकऱ्यांची फसवणूक, छावा क्रांतीवीर सेनेचे बैलगाडी आंदोलन। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आता राज्यामध्ये कर्जमाफीची मागणी करण्यामध्ये येत आहे। मल्चिंग पेपरमुळे शेती शिवार चमकले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मिरची भाजीपाला लागवडीसाठी उपयोग। सध्या जर पाहायला गेलं तर आता मल्चिंग पेपरमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा। अद्रकीचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी त्रस्त, 18,000 रुपयांवरील अद्रक आता 1800 रुपये प्रति क्विंटल दराने। सध्या जर पाहायला गेलं तर आता अद्रकीचे भाव 1800 रुपये ते 2,000 रुपये प्रति क्विंटलवर असल्यामुळे आता अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी 12,000 ते 15,000 रुपये प्रति क्विंटल अद्रकीला भाव मिळत होता, मात्र आता यंदा अद्रकीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। अर्ज करा, 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळवा। अनुसूचित जाती व नोबद्ध घटकांच्या बचत गटाला आता मिळणारा लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर आता अर्ज करून 90% अनुदानावर आता मिनी ट्रॅक्टर मिळवता येणार असल्याची सध्या माहिती समोर येत आहे। अनुसूचित जाती व नोबद्ध घटकांच्या बचत गटाला आता मोठा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे, लक्ष देऊन एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लातूर विभागामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 1,340 कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली होती। त्यापैकी आता 1,199 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून अजून आता 140 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात। नाफेड NCCFच्या कांदा खरेदी घोटाळ्याची चौकशी करा। सध्या जर पाहायला गेलं तर आता नाफेड NCCFच्या कांदा खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे। गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घटवट यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। नाफेड आणि NCCFच्या कांद्याच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी। कृषी योजनांसाठी केंद्र सरकारची 2,314 कोटींच्या निधीस आता मंजुरी, शेतकऱ्यांना देखील मिळणार आता मोठा दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला आता चालना देण्यासाठी तब्बल 2,314 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे। शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता जालना जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल 197 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यामध्ये आलेला होता। त्यानुसार आता पीक विम्याची रक्कम जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचे देखील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती, मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपली असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तब्बल 197 कोटी रुपयांचा निधी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात। उन्हात जाताय लहानसा कांदा जवळ बाळगा, नैसर्गिक उपाय, पारा 44 अंशावर, उष्माघात टाळण्यासाठी कांदा उपयुक्त। सध्या जर पाहायला गेलं तर आता उष्माघात टाळण्यासाठी कांदा हा उपयुक्त आहे।
वाशिम जिल्ह्याचा पारा 41 अंशावर उकाडा वाढला। दुपारी रस्ते सामसूम। सध्या जर पाहायला गेलं तर आता वाशिम जिल्ह्याचा पारा 41 अंशावर गेला असून आता तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर अनेक ठिकाणी आता पावसाची देखील शक्यता आहे। शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी काढा नाही तर पीएम किसानचा लाभ विसरा। योजनेतील 2.5 लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी। बुलढाणा जिल्ह्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे, जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल। अन्यथा जर फार्मर आयडी काढले नाही तर आता अन्यथा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळणार नाही। हळदीसाठी एआयच्या वापराविषयी संशोधन। हेमंत पाटील यांनी दिली आहे माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर आता हळदीसाठी एआयच्या वापराविषयी संशोधन करण्यामध्ये येणार असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे। त्याचबरोबर आता विविध पिकांसाठी देखील एआयचा वापर करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमधून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। खानदेशामध्ये ऊस पीक जोमामध्ये। सध्या जर पाहायला गेलं तर आता खानदेशामध्ये ऊस पिकाची लागवड ही बऱ्यापैकी झाली असून परिस्थिती देखील बरी आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खानदेशामध्ये ऊस पीक जोमात असून आता खानदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची बातमी आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।